नाशिकच्या एका आय-टी कंपनीत घडलेल्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात नवा खुलासा समोर आलाय. नाशिक न्यायालयातील सुनावणी दरम्यान सरकारी पक्षाने या कटाचे धागेदोरे नाशिकच्या बाहेर मालेगाव आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मलेशियापर्यंत जोडलेले असल्याचे उघड केले. विशेष सरकारी वकील अजय मिश्रा यांनी न्यायालयाला सांगितलं की एसआयटीला असे ठोस पुरावे मिळालेत जे मुख्य आरोपी निदा खान आणि तिच्या सहकाऱ्यांच्या सखोल सहभागाकडे स्पष्टपणे निर्देश करतात. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस आता फरार निदा खानच्या शोधात सक्रिय झाले. सरकारी पक्षाने सांगितलं की निदा खानने कथितरित्या एका हिंदू तक्रारदार महिलेला इस्लाम स्वीकारण्यासाठी प्रवृत्त केलं होतं, तिला बुरका घालायला लावला होता आणि नमाज पढण्याचे प्रशिक्षणही दिलं होतं. याशिवाय हिंदू पीडितेच्या मोबाईलमध्ये काही ॲप्स डाउनलोड करून तिचं नाव बदलून हानिया ठेवायची तयारी सुरू होती. तपासात हेही समोर आलंय की सह आरोपी दानिश शेखने हिंदू तक्रारदार महिलेची महत्वाची शैक्षणिक कागदपत्रेही स्वतःकडे घेतली होती, जी मालेगावातील एका टीमकडे सुपूर्द केली जाणार होती. तसेच इम्रान नावाच्या व्यक्तीमार्फत तिला मलेशियाला पाठवण्याची योजनाही आखण्यात आली होती.